महाशिवरात्रीचा सण देशभरामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. पन्हाळा तालुक्यातही महाशिवरात्र मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली. पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या कोटेश्वर मंदिरामध्ये आज पहाटे कोटेश्वरला महाअभिषेक घालण्यात आला. त्याचबरोबर ओम नमः शिवाय अखंड नामाचा जप करण्यात आला. तसेच सायंकाळी शिवलीलामृत ग्रंथाचं वाचन करण्यात आलं. त्याचबरोबर वारणा समूहाच्या वतीनं अमृतनगर इथल्या शिवपार्वती मंदिरामध्ये दिवसभर विविध धार्मिक उपक्रम पार पडले. परंतु या उपक्रमादरम्यान शिवभक्तांना महाकुंभ स्नानाची अनुभूती यावी म्हणून प्रयागराजहून आणलेल्या पाण्यामध्ये इथल्या अभिषेकातील पाण्यामध्ये मिश्रण करून ते पाणी फवाऱ्याद्वारे शिवमंदिरामध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकावर फवारण्यात आलं. त्यासाठी एका प्रतिकात्मक कलशाची उभारणी देखील करण्यात आली होती. या कलशामधून शिवपार्वती मंदिरामध्ये दर्शनाला जाणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या अंगावरती प्रयागराजमधल्या पाण्याच्या तुषाराची फवारणी अविरतपणे केली जात होती. आज या मंदिरामध्ये हजारो भाविकांनी शिवपार्वती दर्शनाचा लाभ घेतला. त्याचबरोबर वारणानगर इथल्या नीलकंठेश्वर बागेमध्ये विशालकाय अशा शिवमूर्तीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्याचबरोबर या बागेमध्ये देखील आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी या शिवमूर्तीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. एकूणच पन्हाळा तालुक्यात वारणा आणि कोडोली परिसरात महाशिवरात्रीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. केके न्यूजसाठी प्रतिनिधी सनी काळे. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना